योजना सक्षम आहे, निधी उपलब्ध आहे, रचना उभी आहे, पण शेवटच्या टप्प्यावर जर ती मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय? सभापती महोदय, डॉक्टर उपस्थित नसतील आणि तिथे परिचारिकेकडनं आणि कर्मचाऱ्यांकडून जर तिची प्रसूती करावी लागत असेल, जेव्हा मेळघाटमध्ये एखाद्या बाईला रुग्णालयाच्या आवारामध्ये प्रसूती करावी लागते, योजना आहेत पण त्या यांच्यापर्यंत पोहोचत का नाही आहेत? 6च बेड आहेत आपल्याकडे आणि असं असताना 100हून अधिक महिलांची त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली आणि त्यांना खाली जमिनीवरती झोपवावं लागलं. अशा कित्येक घटना या राज्यामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत. आज आपण पालघर जिल्ह्यातल्या आशागड प्राथमिक केंद्रातील घटनेवरती चर्चा करतोय. सभापती महोदय, माझ्यासाठी ही केवळ घटना नाही, ती एका आईची गोष्ट आहे, आईच्या वेदनांची, तिच्या कुटुंबाच्या भीतीची आणि त्या क्षणी तिला अपेक्षित असणाऱ्या विश्वासाची गोष्ट आहे. प्रसूतीचा क्षण सभापती महोदय हा स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात नाजूक क्षण असतो. त्यावेळी तिला डॉक्टर, सुविधा, आधार आणि त्याबरोबरीने महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेचा विश्वास हवा असतो. त्या क्षणी डॉक्टर उपस्थित नसतील आणि तिथे परिचारिकेकडनं आणि कर्मचाऱ्यांकडून जर तिची प्रसूती करावी लागत असेल तर तो केवळ प्रशासकीय विषय न राहता आपल्या व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. मी एक महिला प्रतिनिधी म्हणून आणि एक आई म्हणून सुद्धा या विषयाकडे फक्त आकडेवारीच्या नजरेतून पाहू शकत नाही. सभापती महोदय, केंद्र आणि राज्य शासनाने अनेक अशा महिलांच्या आरोग्यासाठी योजना आणलेल्या आहेत. मग प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व असेल, जननी सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा, प्रधानमंत्री मातृवंदन, अशा विविध योजना राज्य शासनाने 24/7 प्राथमिक आरोग्य केंद्र, महात्मा विचारते सर, असे उपक्रम राबवलेत. याच्यामुळे संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी झाल्या आहेत. त्याचं यश, माता मृत्यू दर कमी झालाय, यश नाकारता येणार नाही. पण तरी सभापती महोदय, जेव्हा आशागड सारखी घटना घडते, जेव्हा मेळघाटमध्ये एखाद्या बाईला रुग्णालयाच्या आवारामध्ये प्रसूती करावी लागते, ज्या वेळेला मोखाड्यात डॉक्टर अनुपस्थित नसल्याचं, उपस्थित नसल्याचं लक्षात येतं, दुर्गम भागामध्ये जोखमीच्या गर्भधारणेमध्ये त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर उपस्थित नसतात, तेव्हा जाणवतं योजना आहेत पण त्या यांच्यापर्यंत पोहोचत का नाही आहेत? योजना सक्षम आहे, निधी उपलब्ध आहे, रचना उभी आहे, पण शेवटच्या टप्प्यावर जर ती मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय? सभापती महोदय, आणि म्हणून मला या ठिकाणी काही प्रश्न तर विचारायचेच आहेत, पण त्या बरोबरीनेच आरोग्य केंद्रांचं सखोल पुनरावलोकन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. उपस्थित प्रणाली ही पूर्णपणे पारदर्शक असणं गरजेचं आहे. प्रश्न आशागड तालुका डहाणू जिल्हा पालघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विचारते साहेब, त्याच्याशीच अनुषंगाने या गोष्टी आहेत. मसवणच्या पण आरोग्य केंद्राचा प्रश्न याच्यामध्ये अंतर्भूत करता येईल, कारण तिथे सुद्धा आपण बघितलं की कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली. 6च बेड आहेत आपल्याकडे आणि असं असताना 100हून अधिक महिलांची त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली आणि त्यांना खाली जमिनीवरती झोपवावं लागलं. अशा कित्येक घटना या राज्यामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून मी उत्तर वाचलंय जे मला मंत्री महोदयांकडून देण्यात आलंय की त्या ठिकाणी त्यांचं निलंबन झालंय, पण फक्त निलंबन करून प्रश्न सुटत नाही सभापती महोदय, आणि त्याच्यासाठी आपल्याला ठोस अशी कार्यवाही करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रातली कुठलीही माता, ती आदिवासी असो, ग्रामीण असो किंवा शहरी भागातली असो, तिला प्रसूतीच्या वेळेला असुरक्षित वाटता कामा नये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हा विषय विश्वासाचा आहे. सरकारवर लोकांनी जो विश्वास दाखवलाय तो टिकवण्यासाठी आपल्याला या सगळ्या आरोग्य सुविधांमध्ये मोठा बदल करावा लागेल. माझे प्रश्न आहेत, त्यांनी दिलेत उत्तर मला की यांना आम्ही निलंबित केले, पण फक्त निलंबनाने प्रश्न सुटत नाही. मला या संबंधित आरोग्य केंद्रामध्ये मंजूर पद किती आहेत आणि सध्या कार्यरत वैद्यकीय अधिकारी किती आहेत याचं उत्तर हवंय. आदिवासी आणि दुर्गम भागातील 24/7 प्रसूती सेवा सक्षम राहण्यासाठी कुठली देखरेख आणि मॉनिटरिंग यंत्रणा आज सरकारकडे उपलब्ध आहे? दुर्गम भागात डॉक्टर टिकावे यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता किंवा सेवा धोरणात बदल करण्याचा शासनाचा विचार आहे का? आणि त्याचबरोबरीने बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सक्तीची करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? मंत्री महोदय. सभापती महोदय, आदरणीय चित्राताईंनी जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे तो निश्चितच संवेदनशील आहे की एका मातेच्या प्रसूतीच्या वेळेला
त्या ठिकाणी डॉक्टर्स गैरहजर राहणं हे निश्चित खेदाची बाब आहे. परंतु तात्काळ त्या तेथील सर्व आरोग्य अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्च्युअल जे 2 अधिकारी होते त्यांना निलंबन केलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्च्युअल अधिकाऱ्यांचं टर्मिनेशन केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आयुष्मान भारतच्या माध्यमातून मग मातेच्या सुरक्षितेसाठी किंवा मातेपासून होणारं बाळ सुदृढ व्हावं यासाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक मातेला इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी झाली पाहिजे, होणारं बाळसुद्धा चांगलं झालं पाहिजे यासाठी जातीने लक्ष घातल्या जात आहे. आज आपल्या पालघरमध्ये या ज्या PSCमध्ये हा प्रकार घडला तेथील अधिकाऱ्यांना तर निलंबन केलेलंच आहे, पण यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून जो बायोमॅट्रिकची आपण या ठिकाणी बोललेला आहे चित्राताई, तर सुरुवातीपासूनच बायोमॅट्रिक कंपल्सरी आपण केलेलं आहे. प्रत्येक यमो तिथील कर्मचाऱ्यांनी उपस्थिती बायोमॅट्रिकच्या द्वारे ते उपस्थित आहेत की नाही हे तपासलं जातं. त्याचबरोबर आपल्या दर्जेदार सुविधा ह्या आरोग्याच्या दिल्या गेल्या पाहिजे यासाठी आपण नॅकॉस जे एक केंद्र सरकारकडून एक ॲप आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी एक वेगवेगळ्या 8 निकषाप्रमाणे त्या PSC ते RH आणि ते हॉस्पिटल्स काम करतात की नाही ह्याची तपासणी वेळोवेळी होत असते. त्यामध्ये लोकल आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या तपासण्या होत असतात. महिलांच्या डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने व्हाव्यात, कुठलंही इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून लक्ष म्हणून एक लेबर रूम तपासणीसाठीचा कार्यक्रम आहे, तो सुद्धा सातत्याने राबवला जातो. कायाकल्प ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत स्वच्छता आणि सगळं मॉनिटरिंग केलं जातं. त्यामुळे आपण जी या ठिकाणी विषय मांडलेला आहे आणि जी चिंता व्यक्त केलेली आहे की या राज्यामध्ये प्रसूती होणाऱ्या प्रत्येक मातेला चांगल्या पद्धतीने त्या मातेची काळजी घेतली गेली पाहिजे, खास करून दुर्गम भागामध्ये, आणि ह्यासाठी आपण सर्व पावलं उचलत आहोत. पालघरमध्ये सुद्धा आता चांगल्या पद्धतीने तिथल्या 46 PSC आहेत, त्यापैकी आज 12 PSC ह्या नॅशनल सर्टिफाईड झालेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने येत्या ह्या वर्षभराच्या आत आपण 50% वरती PSC चांगल्या करण्याचा मानस आहे आणि त्या पद्धतीने कामं चालू आहेत. यापुढे अशा पद्धतीची घटना होणार नाही यासाठी आम्ही लक्ष देतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.